तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। अंतरवली सराटीमध्ये मराठ्यांची गर्दी पाहायला मिळते। आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे टप्प्याटप्प्याने आंदोलन करतायत, उपोषण करतायत। आता पुन्हा एकदा त्यांचं उपोषण सुरू झालंय आणि आज या उपोषणाचा 5वा दिवस आहे। या 5व्या दिवशी मराठ्यांनी त्या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मनोज जरांगे यांना भेटण्याकरता, त्यांच्या उपोषणात सहभागी होण्याकरता म्हणून मराठे हे अंतरवली सराटीत दाखल झाले। तर अंतरवली या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे 6व्यांदा सराटी अंतरवली या ठिकाणी मरण उपोषणाला बसले आहेत। त्यांची प्रकृती जी आहे ती खालवली होती। त्यामुळे मध्यरात्री दीपक केसरकर यांची शंभू देसाई यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले होते। मात्र त्यामुळे जर पाहायला गेलं तर आज सराटी अंतरवली या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात मराठ्यांची गर्दी झाल्याची पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे आहे संपूर्ण मराठा समाज मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। अक्षरशः अंतरवालीमध्ये यात्रा जर पाहायला गेलं 2 ते 2.5 किलोमीटर नागरिक जे आहे ते पायी यात्रा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी या ठिकाणी जे आहे ते तरी पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असल्याने त्यांची प्रकृती जी आहे ती देखील खालवली आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत यांची भेट घेण्यासाठी जे आहे ते आता संपूर्ण सराटी अंतरवली या ठिकाणी मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे। सरकारनं जे आहे ते तात्काळ मागण्या पूर्ण कराव्या। हैदराबाद गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, सगळे सोयऱ्यांची मागणी असेल ही तात्काळ लागू करावी अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। सराटी अंतरवलीहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।